तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तूर राशी तुमच्या घरामध्ये आनंद घेऊन येणारी एक ती व्यक्ती कोण आहे ते आज आपण पाहणार आहोत। आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमचे नक्कीच आता डोळे पाणावणार, कारण की तुमच्या आयुष्यात आता अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करणार आहे। परंतु ही व्यक्ती कोण आहे आणि तिचं नाव ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील। असं का सांगितलं जात आहे? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त येणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा देखील पूर्ण करणार आहे। काही तूर राशींसाठी ही व्यक्ती जुना संबंध पुन्हा जुळवणार आहे, आणि तर काहींसाठी तर ही व्यक्ती देवाची खास भेट असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची मोठी गोष्ट म्हणजे ही भेट योगायोग नाही, तर ही नियतीने साधी ठरवलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि ते कधी होणार आहे आणि ते व्यक्ती कधी येणार आहे, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला सांगते की आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा सखोल विचार केला जाणार आहे। आणि तुम्हाला सांगते, आता ही एक अशी ऊर्जा येते ना की ती आता तुमची वेळ बदलण्याची सुरुवात आहे। या काळात नकारात्मकता कमी होऊन नव्या सुरुवातीची आता दारे उघडणार आहेत। तुम्हाला सांगते, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गूढ, खोल आणि परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो, आणि अशा काळात तो अधिक जागृत होतो। तर येणाऱ्या काळामध्ये तो अधिक जागृत होणार आहे, आणि तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता आता तुम्हाला शांततेकडे घेऊन जाणार आहे। मनात साठलेल्या प्रश्नांना हळूहळू उत्तरं देखील मिळू लागतील। घरातील वातावरण अधिक सौम्य आणि सकारात्मक होईल। ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या आता मार्ग सोडू लागतील। तुमच्या मनात, तुम्हाला सांगते की एक नवीन आशेचं किरण निर्माण होईल, आणि ही वेळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची असणार आहे। तुम्ही घेतलेले निर्णय देखील आता तुम्हाला योग्य दिशेला नेतील। घरात काहीतरी बदल होण्याची चाहूल लागेल, आणि हाच तो काळ आहे जेव्हा एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे। ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ नाते नसून तर एक भावनिक आधार देखील ठरणार आहे। तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक दडलेल्या गोष्टी आता उघड करणार आहे। तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं खरं स्वरूप आता तुम्हाला दिसू लागेल। त्याच्यातून काही लोकांपासून तुम्ही दूर व्हाल, आणि काही लोक तुमच्या अधिक जवळ येतील। आणि याच काळात तुम्हाला सांगते, येणाऱ्या काळामध्ये एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे जी तुमच्या मनाला खूप जवळची वाटेल। तुम्ही अनेक दिवसांपासून त्या व्यक्तीची वाट पाहत होतात, आणि तीच व्यक्ती आता तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची शक्यता आहे। ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेणार आहे। तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। कुटुंबात काही आनंदाची बातमी देखील येऊ शकते। जुने वाद मिटण्याची शक्यता आहे। तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील। तुमच्या मनात जे दुःख साचलेलं आहे ना, ते आता हळूहळू कमी होईल। येणाऱ्या काळात ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा अध्याय सुरू करेल, तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढेल, आणि सर्वात महत्त्वाचं सांगते की ही व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल। आणि ही वेळ तुमच्यासाठी आता तुम्हाला सांगते अत्यंत खास ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही ग्रहांची विशेष कृपा होत आहे, आणि ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मकता घडवून आणणार आहे। तुमच्या करिअरमध्ये आता प्रगतीचे देखील चिन्हे दिसू लागतील। आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, आणि तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ देखील मिळेल। तुमच्या मेहनतीचं चीज होईल। तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील, आणि तुम्ही घेतलेले जे पण निर्णय आहेत ते योग्य ठरू लागतील। त्यामुळे तुमचं काय होणार की आत्मविश्वासात वाढ होईल। ही वेळ तू स्वतःवरती अधिक विश्वास ठेवू लागेल। ही वेळ तुमच्यासाठी आता यशाची दारे उघडणार आहे। तुमच्या आयुष्यातील एक नवीन संधी येईल, आणि ही संधी तुम्हाला यशाकडे नेईल। तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील, आणि या सर्व बदलांमध्ये ती व्यक्ती तुमच्यासोबत उभी राहणार आहे। आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की ती व्यक्ती नेमकी कोण आहे बरं? आणि ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी, तुम्हाला सांगते की भूतकाळाशी संबंधित देखील असू शकते। कदाचित ते एखादी जुनी मित्र किंवा मैत्रीण देखील असू शकतं। एखादा नातेवाईक असतो जो काही काळ तो तुमच्यापासून दूर होता। ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते। तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल। तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येऊ शकतात, कारण ही भेट खूप दिवसांनी होणार आहे। ही व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास आहे। तुमच्या आयुष्यात तिचं एक वेगळं स्थान आहे।
तुम्ही कधी विसरू शकला नाहीत अशी ती व्यक्ती आहे. तिच्या आठवणी तुम्हाला सांगते की तुमच्या मनात अजून पण जिवंत आहे आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही भेट तुमच्यासाठी खूप भावनिक ठरेल. तुमचं आयुष्यात एक नवीन दिशेने आता वळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येक बदल हा आपल्या कर्मावर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ना, ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे. तुम्हाला फक्त संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवणं आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या देवावरती विश्वास ठेवा. ज्या देवावरती तुम्हाला श्रद्धा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. ही वेळ आता तुमच्यासाठी तुम्हाला सांगते एक आशीर्वाद असणार आहे. तुमच्या आयुष्यातील ना अंधार आता दूर करणार आहे. प्रकाशाचे एक नवीन किरण तुमच्या आयुष्यात येईल. ही व्यक्ती प्रकाशाचा एक तो भाग असेल आणि त्याने ती व्यक्ती तुमचं आयुष्य उजळवून टाकेल. तुमच्या मनातील भीती दूर करेल आणि नव्या उमेदीने तुम्हाला जगायला शिकवेल. तुमच्या घरात सध्या जे काही ताणतणावाचे वातावरण आहे ना, ते हळूहळू कमी होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी वाढेल. ज्या मुळे मतभेद निर्माण झाले होते ते आता मिटतील. तुमच्या घरामध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती त्या आनंदाचा मुख्य कारण असेल. तिच्या येण्याने घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा कराल. तुमच्या घरात काही शुभकार्य होण्याची देखील शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याची वेळ आहे. तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची आणि ही व्यक्ती तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या आयुष्यातील रिकामापणा दूर करेल. त्यामुळे तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या मनात कदाचित अजूनही शंका असेल की हे सर्व खरोखर घडेल का? पण ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची चाल कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर नक्कीच बसते आणि तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनातील भीती दूर करा. स्वतःवर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि या वेळेचा योग्य उपयोग नक्कीच करा. कारण तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा हा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, तर त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा क्षण नक्कीच येतो जो सर्व काही बदलवून टाकतो. तुमच्यासाठी तो क्षण आता जवळ आलेला आहे. तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ही व्यक्ती अध्यायाची सुरुवात करणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे आणि आनंदाची सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आयुष्यातील प्रत्येक स्वप्न साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही या वेळेचा आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल. तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येईल. तुमचं जीवन पूर्णपणे बदलवून टाकेल. आणि तुम्हाला सांगते आता थांबा, एक क्षणभर विचार करा. तुम्हाला वाटतं का ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे का, की अजूनही भेटायची बाकी आहे? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची आठवण काढतात कदाचित तीच व्यक्ती ती असू शकते. तुमच्या स्वप्नांमध्ये ती वारंवार येत असेल. तीच तुमच्या वास्तवात येऊ शकते. तुम्हाला सांगते हा योगायोग नसून नियतीचाच एक भाग असणार आहे. तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्याला एक वेगळं महत्त्व आहे. ही भेट काहीतरी खास घेऊन येणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहे. तुम्हाला सांगते तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करेल. नवीन दिशा तुम्हाला देणार आहे. आणि ही वेळ आता तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण तुम्ही या क्षणाची वाट पाहतात. तुमच्या आयुष्यातील हा क्षण आता खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणार आहे. आणि आता पुन्हा एकदा लक्ष द्या की कारण पुढचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, जसे की जुन्या आठवणी जाग्या होणं, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार ऐकू येणं, स्वप्नांमध्ये काही संकेत मिळणं. हे सर्व चिन्हे आता त्या व्यक्तीच्या आगमनाची असणार आहे आणि या संकेतांकडे जरूर लक्ष द्या. तुमच्या अंतर्मनाचं ऐका. तुमच्या मनात जे तुम्हाला वाटते ना तेच खरं असू शकतं. ही वेळ तुमच्यासाठी तुम्हाला जागरूक करण्याची आहे. आयुष्यात काहीतरी मोठं तुमच्या घडणार आहे आणि ही व्यक्ती त्या बदलाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता तुम्हाला अधिक सुंदर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ सकारात्मक राहील. तुमच्या मनातील ताण कमी होईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा येईल आणि तुम्हाला अधिक उत्साह वाटू लागेल.
ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे, तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आहे. तुमच्या मनाला शांत ठेवा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला मानसिक आधार देईल, तुमच्या तणावाला कमी करेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांतता आणेल. तुमच्या मनातील भीती दूर करेल, एक नवीन ऊर्जा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल आणि आनंदी बनवेल. तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासातही हा काळ तुम्हाला फार महत्त्वाचा ठरणार आहे. तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. तुम्हाला देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. तुमच्यासाठी आता आत्मिक शांतता मिळवण्याची ही वेळ आहे. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला एका अर्थाने घडवत आहेत हे तुम्हाला समजेल. आणि ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल आणि तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करेल, तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवेल. ही वेळ आता तुम्हाला एक आशीर्वादासारखी असणार आहे. तर तुळ राशी, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात ना, ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत आणि त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात तुम्हाला सांगते र, प किंवा न या अक्षरांपासून सुरू होऊ शकते. आणि तुम्हाला सांगते ही भेट तुम्हाला आता येणाऱ्या 7 ते 21 दिवसांमध्ये घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारी एक नवीन सुरुवात ठरणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट, हे जे मी सांगितलं हे तुमच्याचसाठी आहे आणि हे तुमच्या मनाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.